तेव्हा कोकणातली सर्व कामं रखडलेली आहेत. ते गणितच आम्हाला काय सांग अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो. आता गडकरी साहेबांना अधिकाऱ्यांनी नकाशा दाखवला. हे आम्ही ह्या महिन्यात काम पुरं करणार. मग पुरं होणार, मग होणार. मग ते त्या जे संबंधित खात्याचे मंत्री आहेत त्यांनी त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी. पावसाळा सुरुवात झाली असून या ठिकाणी बघतो या ठिकाणी एसट्यांमध्ये गळत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. गळत्या एसट्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. काल 2 जुलैला मुंबईला जाणाऱ्या एसटीमध्ये असाच एक प्रकार घडला. शैलेश पवार नावाच्या व्यक्तीने माजी सभापती शौकतभाई मुकादम यांना कॉल करून सांगितलं की कशा पद्धतीने हा प्रकार घडलाय. आपल्या शौकतभाई मुकादम सर, काय नेमका प्रकार घडला होता? चिपळूणमधून जी गाडी सुटली काल 4 वाजता 2 तारखेला चिपळूण ठाणा, ती ठाणा डेपोची गाडी आहे. ती गाडी सुटल्यानंतर त्याच्यामध्ये जे प्रवासी होते शैलेश पवार मोडतोड्याचे, त्यांनी मला फोन केला, गाडीत आम्ही बसू शकत नाही. एवढं पाणी गाडीत, या बाजूला बसलं तर त्या बाजूला पाणी, त्या बाजूला बसलं तर ह्या बाजूला पाणी. हे काय चाललंय? आणि तुम्ही उन्हाळ्यामध्ये कुठल्या एसट्या गळतायत, कुठल्या नाही गळत, कुठल्या पाणी येते काय हे बघितलं पाहिजे. तुम्ही प्रवाशाच्या जीवाशी काय खेळताय? आणि मंत्र्यांनी डिक्लेअर केलेलं आहे 15 दिवसापूर्वी की एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी चोखपणे काम केलं पाहिजे, नाहीतर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. आता चोखपणे काम करतील. एसटी गाळायला लागल्या, पाणी जर एसटीत लागले, प्रवासी जर बसायला लागले नाही तर ते चोखपणे काम कसं करतील? त्यामुळं जेव्हा आपण एखाद्या अधिकाऱ्यांच्यावर त्यांच्यावर सगळ्या सरकार म्हणून जबाबदारी देतो, त्यामुळं एसटीची सुविधा सुद्धा दिली पाहिजे. आणि आम्ही चिपळूणला तुम्ही एकही गाडी नवीन देत नाही. बाकीच्या तालुक्यामध्ये, बाकीच्या जिल्ह्यामध्ये, बाकीच्या राज्यामध्ये तुम्ही गाड्या दिल्यात. हे चिपळूण डेपोला तुम्ही नवीन गाड्या द्या अशी आमची मागणी आहे. त्या पद्धतीने तुम्ही अजूनही आमच्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळं ती गाडी लांब पल्ल्याची होती. चिपळूण ठाणे गाडी होती ती. खेडमध्ये गेल्यानंतर सगळे प्रवासी भिजले, आंघोळी झाली त्यांची गाडीत. मग हे एवढ्या लांबच्या बल्ल्या खेडेगावातल्या जाणाऱ्या गाड्या, त्याच्यात पाणी जर येत असेल तर कशा पद्धतीने प्रवाशांनी प्रवास करायचा हे सरकारनेच आम्हाला सांगावं. सरकार आपलं आहे, मी सरकारला प्रश्न विचारताय, सरकारला तुम्ही घरचा आळ देताय का? सरकारला मी घरचा आळी देत नाही. आमचं सरकार असलं 2-3 पक्षाचं, तरी जनतेचे जे प्रश्न आहेत हे जेव्हा आम्ही मांडू, जनतेचे प्रश्न आम्ही जेव्हा सॉल्व्ह करू, तेव्हाच आमचं सरकार आहे, तेव्हाच आम्हाला लोकमतं देतील. हा जनतेचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं सरकार कुणाचंही असलं तरी तुम्हाला माहिती आहे, मी आवाज बनवण्याचं काम करतो. मला कोणी विचारत नाही की तुम्ही अशा पद्धतीची भूमिका का मांडलीत म्हणून. त्यामुळं मला त्याची काही अडचण येत नाही. स्वतः आमदार शेखर निकम या ठिकाणी आहेत. आता अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित. मी शेखर सरांच्या कानावर हा विषय घातलेला आहे, भास्कर शेठच्या कानावर घेतलेला आहे. कोकणातले जेवढे आमदार आहेत त्या सगळ्या लोकांच्या कानावर हा विषय घालणार आहे की कोकणामध्ये नवीन एसट्या आल्या पाहिजेत. कोकणामध्ये आता पाऊस, ईश्वराची कृपा आहे, चांगल्या पद्धतीने पाऊस लागलेला आहे. पण तो पाऊस शेतीला लागावा, एसटीच्या हातनं पडावा, एवढी सरकारने व्यवस्था करावी. काही दिवसापूर्वी मंत्री प्रताप सरनाईक ह्या ठिकाणी येऊन गेले होते. डेपोची पाणी गेले. डेपो नूतनीकरणला खूप वर्ष जातात, अजून पण नूतनीकरण होत नाही. काय सांगा? तेव्हा कोकणातली सर्व कामं रखडलेली आहेत. ते गणितच आम्हाला काय समजत नाही. हायवेचं काम रखडलंय. जबाबदार कोण? जबाबदार असेल तुमचे लोक? लोकपती? जबाबदार जबाबदार अधिकारी. का अधिकारी का? तुम्ही अधिकारी- लोकपती, तुम्ही लोकपती उतरत नाही. तुम्ही लोकपती कुठे कमी पडता असं तुम्हाला वाटत नाही का? आता हायवे- अधिकाऱ्या कशा दोषी येतात? तुम्ही स्वतः जबाबदार नाही का? अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो. आता गडकरी साहेबांना अधिकाऱ्यांनी नकाशा दाखवला. हे आम्ही ह्या महिन्यात काम पुरं करणार, मग पुरं होणार, मग होणार. मग ते त्या जे संबंधित खात्याचे मंत्री आहेत त्यांनी त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी. मंत्री फसवतात, आमदार फसवतात असं आमचं म्हणणं नाही. अधिकारी चुकीची माहिती देतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होऊ शकतो, रत्नागिरी जिल्ह्याचा का होत नाही? याला कुठेतरी लोकपती कमी पडतात असं वाटत नाही? नाही, लोकप्रतिनिधी कमी पडत नाही. त्याच्या पद्धतीने ते अधिवेशनमध्ये विषय मांडतात. ते सगळे विषय मांडण्याचं काम ते करत आहेत. तो विषय नाही आहे. पण यंत्रणा जी आहे, शासकीय यंत्रणा, त्याला गती दिली पाहिजे. ते गतिमान कसं होईल त्या दृष्टिकोनातून त्या खात्याच्या मंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही इतके दिवस ओरडताय वंदे भारत ट्रेन जी आहे ती थांबावी. चोकतबाई इतके दिवस ओरडत राहा. नाही मिळाला? आम्ही चिपळूणमध्ये आंदोलन करून काही गाड्या थांबवल्या. काही गाड्यांना स्टॉप नव्हता. त्या गाड्या थांबवल्यानंतर त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं. आता ही नाही थांबली तर आम्ही आंदोलन करणार आहोत. कुठेतरी कमी पडले ना चोकतबाई? नाही, कमी नाही पडत. कमी पडले चोकतबाई आम्ही मुखात, तुम्ही कबूल करा. चिपळूणची जनता ही कमी पडत नाही. फक्त आम्ही विचार करून रस्त्यावर उतरतो. आणि एकदा रस्त्यावर किती उतरलो, वेळा शोकतबाई तुम्ही किती वेळा वंदे भारत थांबवा, किती वेळा तुम्ही आवाज उठवला होता, किती वेळा तुम्ही पत्रव्यवहार केला होता, स्वतः मंत्र्यांना भेटला होता, काय झालं शोकतबाई सांगा मला. आता आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही आता ही डबे वाढवल्यानंतर गाडी थांबवतो. आता डबे वाढवले नाही, आता नाही थांबवली तर आम्ही ती गाडी अडवणार. आता दुसरी गोष्ट सांगा, जिल्हा परिषद शाळेची अवस्था खूप बिकट चालली आहे. पण दुसरीकडे गोष्ट पाहिली तर संख्या पण नाही विद्यार्थ्यांची, शाळा बंद पडत चालली. तर तिसरी गोष्ट आपण पाहिली तर आता शाळा सुद्धा गळू लागल्या. त्या ठिकाणी विद्यार्थी पाणी पाठवण्याचं सगळं काय सांगा? मुळात आधी एक पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे, भविष्यामध्ये जर नोकरी पाहिजे असेल तर नुसतं इंग्लिश शिकून उपयोग नाही. त्याला मराठी चांगल्या पद्धतीचं आलं पाहिजे. महाराष्ट्रातला कारभार हा मराठीमध्ये चालतो. त्यामुळं पालकांनी इंग्लिशच्या
प्रवेशाकडे थोडंसं लक्ष कमी करून मराठी शाळेमध्ये मराठी मराठी शिकवून अवस्था साहेब बिकट इंग्लिश- आहे. नाही मराठी अरे शाळा ऐका, बरोबर मला आहे. मला प्रश्न विचारला आहे, प्रश्न डायव्हर्ट करू नका. प्रश्न असा आहे की शाळांना गळती आहे, शाळेत गळतात, असं एसट्या गळतात, शाळा गळतात, मुलं बिचारी पाणी भरतायत. काय नेमकी परिस्थिती, म्हणजे शाळेची संख्या वाढवली पाहिजे की कमी केली पाहिजे? नाही, काय शाळेची संख्या ही मराठी शाळेतली संख्या ही वाढलीच पाहिजे आणि ज्या काही शाळा घालतात त्या दुरुस्त झाल्याच पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून अधिवेशन चालू आहे. आपले जे कोकणातले आमदार आहेत त्या दृष्टिकोनातून ते प्रश्न मांडतील. कोकणातले आमदार आहेत त्या दृष्टीने प्रश्न मांडतील असं मत या ठिकाणी माझ्या सभापती शौकतभाई मुकादम यांनी व्यक्त केले.